सर्वांना नमस्कार. आपल्याकडे नुकताच हाऊस होल्ड सर्व्हे सुरू आहेत. हा सर्व्हे सुरू असताना आपल्यापैकी काही बांधव तो योग्य पद्धतीने करत आहेत, परंतु काहींना त्यात अडचणी येत आहे. त्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून मी तुम्हाला हा डेमो व्हिडिओ करून दाखवतोय. सर्वप्रथम ॲप ओपन केल्यानंतर ना ॲपमध्ये आपल्याला मोबाईल नंबर असा ऑप्शन येतो. मोबाईल नंबर टाकताना मोबाईल नंबर हा ज्युनियन असावा. तर मी मोबाईल नंबर टाकतो. मोबाईल नंबर टाकल्यानंतरनं असा एक OTP येईल. OTP टाकून झाल्यानंतर आपल्यासमोर अशी विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपण त्याचं नाव टाकून घ्यायचं, त्याचं वय, त्याच्यानंतर त्याचं जेंडर, त्याचं व्हिलेज नेम, त्याचा ॲड्रेस टाकताना काळजी ही घ्यायची की त्याचा ॲड्रेस पूर्ण स्वरूपात टाकायचं. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि स्टेट हे जेव्हा तुम्ही पिनकोड टाकाल, पिनकोड टाकल्यावरती ते ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर त्याचं ऑक्युपेशन टाकायचं. आता सगळ्यात जास्त प्रॉब्लेम लोकांना इथे येत आहे आपल्यापैकी. आता जेव्हा मी तर त्याचं सिलेक्ट करतो टोटल्स मेंबर इन फॅमिली, जर त्याच्या घरात 5 मेंबर आहे तर त्या 5 पैकी मेल किती आहे आणि फिमेल किती आहेत, बरोबर. जर त्याच्याकडे 3 मेल आहेत आणि 2 फिमेल आहेत, बरोबर. हे टाकल्यानंतर ॲडल्ट आणि चिल्ड्रन असे 2 ऑप्शन आहेत. आता ॲडल्ट म्हणजे काय की ज्यांचं वय 18च्या वरती किंवा जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांना ॲडल्ट म्हणतो, आणि ज्यांचं 18 वर्षाच्या आत त्यांना चिल्ड्रन म्हणतो. आता ॲडल्टमध्ये समजा मी टाकतो त्याच्याकडे 4 ॲडल्ट आहेत आणि 1 चिल्ड्रन आहेत, बरोबर. आणि 0 ते 18 वयोगटात त्याच्याकडे किती व्यक्ती आहेत, म्हणजे त्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत. मी टाकतो 1 चिल्ड्रन टाकलं आहे, म्हणजेच त्याच्या घरात 1 चिल्ड्रन आहेत, 18 वर्षाच्या आत आहेत. 19 ते 40च्या वयोगटात किती आहेत, तर ते त्याच्याकडे 1 आहेत. त्याच्यानंतर 41 ते 60 त्याच्याकडे 2 व्यक्ती आहेत आणि अबाव 60 वर्षाच्या 1 व्यक्ती आहेत. आता इथे करताना जर 5 मेंबर टाकतोय तर मेल 3 फिमेल 2 म्हणजे 3 अधिक 2 5 झालेत, बरोबर. त्याच्याकडे ॲडल्ट आहेत 4, त्याच्याकडे चिल्ड्रन आहेत 1, बरोबर. आता चिल्ड्रन म्हणजे किती, त्यांचं 18 वर्षाच्या आत वय आहेत म्हणून 19 ते 40मध्ये किती आहेत 1, 41 ते 60मध्ये 2 आणि 60 वर्षाच्या वरती 1. इथं त्याचा इन्कम हे सगळं व्यवस्थित टाकल्यानंतर खाली दिलेले सगळे कॉलम भरून घ्यायचे आहेत. सगळे कॉलम भरून घ्यायचे, मग ते वाचून भरून घ्यायचं. मी वाचून सांगायला गेलो तर ते व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल. हे सगळं भरत आल्यानंतर खाली आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा एरर हा दूर करायचा की आपण जे नंबर ऑफ फॅमिली मेंबर टाकतोय त्या सगळ्यांना अडचणी तिथे येत आहेत. आपण हे सगळं वाचून मगच ते भरायचे. सगळं भरून झाल्यानंतर त्याची रेटिंग आहे, ती रेटिंग व्यवस्थित भरल्यानंतर हे भरत असताना ती सगळी माहिती खरी असावी. मी आपल्याला डेमो दाखवते म्हणून ते सगळं भरून दाखवते, म्हणजे सर्वे सबमिट कसा होतो त्या संदर्भात. बाकी जर यातही खाली कळत नसेल तर आपण सांगितल्यानंतर त्याच्यावरही आपण एक चांगला व्हिडिओ बनवू. आता मी सगळं फिलअप करून घेतलं. सगळं फिलअप करून घेतल्यानंतर इथं परत एकदा चेक करतो. आपल्याला सर्वांना परत तोच मुद्दा सांगतोय की टोटल मेंबर्स इन अ फॅमिली जेव्हा तुम्ही टाकता म्हणजे त्याच्या घरात किती व्यक्ती आहेत ते आपण टाकतोय. त्या व्यक्तींपैकी मेल किती आहे आणि फिमेल किती आहेत. त्याच्यात ॲडल्ट म्हणजे प्रौढ व्यक्ती किती आहेत, चिल्ड्रन किती आहेत, त्यांचे वयोगट किती, हे सगळं भरून झाल्यानंतर खाली व्यवस्थित त्याची माहिती भरून घ्यायची. ही भरून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी इथे सबमिट ऑप्शन आहेत. सबमिट सर्वे क्लिक केल्यानंतर असं येईल, ओके म्हणायचं. झालं त्याचा सर्वे सबमिट झाला. त्याचा असेसमेंट रिपोर्ट आजच्या डेटला आलं आहे, सिंक पण झालं लगेच. असं अडचण तीच होती सर्वांना परत की तुम्ही जेव्हा त्याचं ते फॅमिली मेंबर टाकता तिथंच सगळ्यांची अडचण येते, तेच होत नाही आहेत. ते एकदा व्यवस्थित आता व्हिडिओ दाखवले तसं करा, अडचण येणार नाही. परी अडचण आली तर आपण त्याच्यावरती डिटेल अजून एखादा व्हिडिओ बनवू.